नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समर स्वानंदीला एकदम आता इमोशनल होत सांगत असतो की ज्यावेळेस माणूस जिवंत असतो त्यावेळेस तो आपल्यासमोर असतो आणि त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि तो गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. समर म्हणतो की तोच विचार माझ्या इतक्या वर्ष डोक्यात होता. आज जर माझे आई बाबा जर माझ्या समोर असते तर मी काय काय केलं असतं, त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं असतं, हे सगळं मला याचा विचार येतो, असं आता समर बोलतो. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कसे रिॲक्ट झाले असते आणि मला काय बोलले असते, काय म्हणाले असते, हे सगळं आता समर स्वानंदीला बोलतो. माझी बहीण जर आज असती तर ती आज कशी दिसत असती, काय करत असती, असे विचार आता समरच्या डोक्यात येत असतात. समर म्हणतो की आणि हे सगळे गेले ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणून मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. आणि त्याच्या वाढदिवशी आता आईबाबांचा कसा अपघात झाला. आम्ही सगळेजण म्हटलो होतो की माझ्या वाढदिवसाला तुम्ही नाही आलात तरी चालेल, दुसऱ्या दिवशी निघा, पण ते निघालेच आणि हे सगळं होऊन बसलं, असं भावनिक होऊन समर आता स्वानंदीला सांगतो. आणि मला असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की ज्यांच्यामुळे मी या जगात आलो आणि ते आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या जगातून निघून जाणार आहेत, असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि कपाळाला हात लावत आता समर रडू लागतो. आणि लगेच आता स्वानंदीसुद्धा आता भावनिक होऊन समरकडे बघते. आणि स्वानंदीला एक क्षण असं वाटतं की आता समरचं डोकं आपल्या मांडीवरती घ्यावं आणि समरच्या केसावरून हात फिरवत समरला समजावं, पण तो स्वानंदीचा एक भास असतो. समरचा आता फोन वाजू लागतो आणि दोघेही भानावर येतात. आणि इकडे आता अंशुमन हा तलावात पाडल्यामुळे अंशुमन आता जाम सर्दी खोकल्याने एकदम आता बेदम झालेला असतो. मलिका अर्पिता आता अंशुमनला सांभाळत असतात. राग येऊन आता मलिका म्हणते ही स्वानंदीनं आता स्वतःला मालकीन समजायला लागली. आता मलिका सगळा दोष अंशुमनवर लावत म्हणते की इडिएट अंशुमन, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. आणि मल्लिका म्हणते की मला ना आरपी तुझा आणि अंशुमन दोघांचाही राग येतो आणि त्या स्वानंदीचा सुद्धा. ती स्वानंदी तुम्हाला भारी पडली. आता इकडे स्वानंदी दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पासमोर हात जोडत म्हणते की गणपती बाप्पा, मला ना समर राजवाड्यांच्या या घरातील नकारात्मक गोष्टी वाचवण्यासाठी मला शक्ती दे. स्वानंदी म्हणते की आता तर मला या घरात भीती वाटायला लागली. समर राजवाड्यांवरती आणि आजीवरती या घरात कधी कोणतं संकट येईल हे आता सांगता येत नाही. आणि या दोघांसाठी मला शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची तू शक्ती दे बाप्पा, असे आता स्वानंदी बोलते. आणि या घरावरती किंवा राजवाड्यांवरती मी कोणतंही संकट येऊ देणार नाही, असे आता स्वानंदी गणपती बाप्पाला हात जोडून बोलते. आणि इकडे आता सकाळ झाली. स्वानंदी बेडरूममध्ये येते तरीसुद्धा समर उठलेला नसतो. आणि हळूच समरचं डोकं आता सोप्यावर झोपलेलं असताना आता स्वानंदी ही उशी खाली ठेवते. आणि मागे जाऊ लागताच उशीखाली आता स्वानंदीच्या साडीचा पदर अटकतो. तर स्वानंदी पाठीमागे बघते आणि स्वतःशीच हसते. तेवढ्यात समरला जाग येते आणि समर म्हणतो की अरे बापरे, आज मी एवढा उशिरापर्यंत झोपलो. स्वानंदी म्हणते मी सुद्धा तोच विचार करत होते की आज एवढे उशिरापर्यंत का झोपली. आणि आता समरची मान अडखळलेली असते. तर स्वानंदी आता समरचं डोकं इकडे तिकडे हलवते. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघतो. आणि आता ॲसिडिटी होऊ नये म्हणून समर आता वेगळी किट वापरत असतो. तर स्वानंदी म्हणते हे तात्पुरतं सोल्युशन आहे आणि माणूस किती जरी कामात बिझी असला तरी स्वतःच्या आरोग्यासाठी त्याने कमीत कमी 1 तास काढलाच पाहिजे. आणि तेवढ्यात मलिका आता स्वानंदी समरचं बोलणं ऐकू लागते. स्वानंदी म्हणते की आपण तुमच्यासाठी खास डाएट प्लॅन करूया, तुम्ही जर हेल्दी खायला लागलं तर तुमचं आरोग्य वाढेल. आता स्वानंदीकडे बघत समर म्हणतो चला माझ्या मीटिंगची वेळ झाली, मी येतो. आता ती ऐकून मलिका पटकन अर्पिताकडे येते आणि म्हणते की ही स्वानंदी ना आता आपल्याला वरचढ व्हायला लागली, आता समरच्या गोळ्यासुद्धा बंद करायला लागली ती. मलिका म्हणते काही जरी झालं तरी समरच्या गोळ्या सुरू राहायलाच पाहिजे आणि त्यासाठी मला काहीतरी करायला हवं. आणि अर्पिता म्हणते की गोळ्या जर बंद झाल्या तर काय फरक पडणार आहे. मलिका म्हणते की फरक तर पडणारच आहे. मलिका म्हणते की एवढी वर्ष मीच समरला त्या गोळ्यांची सवय लावली आरपी. आणि मलिका म्हणते की त्यामुळे त्याच्या डोक्यात फिट्ट बसलं की या गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटतं. आणि मलिका बोट करत म्हणते की त्यामुळे काही जरी झालं तरी या गोळ्या सुरूच राहायला पाहिजे. आणि आता ती ऐकून आप्पी खुश होते. आणि आप्पी म्हणते मम्मा काय कमालीचं डोकं लावलं तू, अगं तुझ्या गेममध्ये मी तर आत्ता आले पण तू तर अगोदरपासूनच गेम खेळतेस. आणि मलिका म्हणते की जर मी असं केलं नसतं तर समर माझ्या मुठीत राहिला असता का आप्पी.
मल्लिका म्हणते की त्यासाठी काहीतरी थोडंसं डोकं लावावं लागतं. समर कसा मनाने थोडासा दुबळा आहे आणि समरला मोठी ठेवण्यासाठी ही सगळ्यात चांगली पद्धत असल्याची आता मल्लिका सांगते. आणि बोट करत आता मल्लिका म्हणते काही जरी झालं तरी समरच्या गोळ्या सुरू राहिलाच पाहिजे आप्पी. आता इकडे स्वानंदी दुसऱ्या दिवशी आजीला ज्यूस घेऊन येते आणि ज्यूस देत म्हणते माझ्या हाताने बनवलाय बरं का, आणि त्याबरोबर आता ह्या गोळ्यासुद्धा घ्यायच्या. स्वानंदी आजीची आता काळजी घेऊ लागते. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की समर राजवाडे खूप गोळ्या घेतात आजी, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर आजी म्हणते की अगं तो खूप बदलला होता आणि कायम तो गोळ्या औषधं घ्यायला लागला. पिंट्या आता मोठा झाला आणि तो मला म्हणाला, मी त्याला विचारलंसुद्धा होतं, पण तो म्हणाला की काकूने मला ह्या घ्यायला लावल्यात. आता ती ऐकून स्वानंदीला संशय येतो आणि काकू मला म्हटली की काही जरी झालं तरी दुखणं अंगावर काढायचं नाही समर, म्हणून त्याने त्या गोळ्या सुरू केल्या. आजी म्हणते की मग त्याने काकूचं ऐकलं आणि त्याला मग गोळ्यांची सवयच झाली. आजी म्हणते की आता त्याला काही सहन होत नाही, त्याची सहनशक्ती संपली. आता आजी म्हणते कळत नाही मला कसं करायचं ते. तर आता स्वानंदी विचार करते काकूने सांगितलं म्हणजे इथे सुद्धा ते आहेतच. इकडे आता अंशुमन आप्पी दोघेही बेडरूममध्ये येताच मल्लिका म्हणते की आप्पी आपण कायम बाण मारत राहायचा, कधीतरी आपला बाण निशाणावरती लागेनच. अंशुमन म्हणतो की काही प्लान आहे का तुझ्या डोक्यात? तर मल्लिका म्हणते की मग जायचं का बाहेर? आणि लगेच आता मल्लिका म्हणते ऐक आता माझा प्लान अंशुमन. आणि मल्लिका आता तिचा प्लान अर्पिता आणि अंशुमनला सांगते. दोघेही खुश होतात. आता इकडे अंशुमन टेबलवरती पाय पसरून मोबाईल बघत बसलेला असतो. त्याच वेळेस आता अर्पिता आणि मल्लिका तिथे येतात. पटकन आता अर्पिता झाडू पोछा हे अंशुमनच्या हाती देते. मल्लिका म्हणते उठ उठ लवकर कामाला लाग. आणि तेवढ्यात मल्लिका म्हणते की चल समर येईन पटक्यात. आणि लगेच आता मल्लिका आरडाओरड करू लागते. अंशुमनला मल्लिका म्हणते शोध उंदीर घरात शिरला सोप्याच्या खाली असेल. तेवढ्यात समर स्वानंदी आणि आजी तिथे येतात. समर म्हणतो काय झालं काकू? मल्लिका म्हणते अरे समर घरामध्ये उंदीर शिरलाय. आजी म्हणते तुम्हाला काही कळतंय का? समर म्हणजे पिंट्या पेस्ट कंट्रोल करून घेत असतो आणि उंदीर घरामध्ये शिरूच शकत नाही. स्वानंदी म्हणते की घरातसुद्धा सगळेजण स्वच्छता ठेवतात आणि किती टापटीप ठेवतात, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मल्लिका म्हणते की पेस्ट कंट्रोल जर झालं असतं तर मला डासांनी हैराण केलं नसतं. रात्री मला झोपसुद्धा लागली नाही. आजी म्हणते की मल्लिका तुला डास चावतात घरात? आम्हाला तर अजिबात चावत नाहीत. मल्लिका म्हणते आजी अहो मी काय खोटं बोलते का? रात्रभर मला झोप नाही लागली. मल्लिका म्हणते की असं किती दिवस चालणार आहे? समर म्हणतो की काकूचं बरोबर आहे. आणि समर म्हणतो की काकू पेस्ट कंट्रोल करायलाच पाहिजे. आणि समर फोनवर बोलत आता आतमध्ये जातो. तर स्वानंदीसुद्धा कामावर जाते आणि पटकन अंशुमन आता पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलावतो आणि क्विक सर्व्हिस पाहिजे असं सांगतो. आणि त्याच वेळेस आता पेस्ट कंट्रोलवाला आल्यानंतर इकडे आता समर बाथरूममध्ये असतो. तर पेस्ट कंट्रोलवाले सगळेच आता पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आता स्प्रे मारू लागतात. तर स्वानंदीने आता त्या गोळ्या औषधांवरती समरच्यासुद्धा स्प्रे मारून घेतलेला असतो आणि सगळीकडे स्प्रे जाता समर बाथरूममधून बाहेर येतो आणि समरला आता दम लागू लागतो आणि समर तिथेच बेशुद्ध होतो. आणि इकडे आता दरवाजाला कान देऊन ऐकत असलेली आता मल्लिका अर्पिता अंशुमन आता हसतच तिथून पळून जातात. तर स्वानंदी तेवढ्यात तिथे येते आणि दरवाजा उघडते. तर समोर बघते तर काय, समर आता बेशुद्ध पडलेला असतो. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी पळतच येऊन समरला बाहेर काढते आणि समरचा जीव वाचवते. तर आता स्वानंदीने अफलातून एक बरोबर टायमाला येऊन आता समरचा जीव वाचवलेला असतो. तर आता स्वानंदी ही मल्लिकाचे भयानक कट कारस्थान कशी आता समोर आणणार? समरच्या गोळ्या बंद करून आता मल्लिकाचा डाव असा स्वानंदी कशी तिच्यावरच उलटवणार? प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब